उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय हे जोडी संत पाय
भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा संत
मरणापासून
भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथोनियान ठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट होई बळकट माझ्या मना तुरे धीट येथोनियान ठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा विठाल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठाल भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबराय स्वानुभव प्रकट करतात की माझं भाग्य उदयाला आलेलं असल्या कारणानं त्या भाग्याच्या योगानं मला त्या ठिकाणी संतचरण प्राप्त झाले. हे संतचरण मला प्राप्त झाले ते मी इतकं त्या ठिकाणी जीवाशी लावून धरेन कंठाशी लावून धरेन की माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे मरते समयापर्यंत मी त्यांच्या चरणावरून माझं डोकं बाजूला करणार नाही. ही सर्व क्रिया करत असताना ज्याची खरी गरज आहे ज्याचं सहाय्य लागतं त्या मनाला विनंती करतात, हे मना तू कसा हो बळकट हो. कारण भक्ती मार्गावर चालणं भगवत भक्ती करणं ही म्हणायला तितकी सोपी गोष्ट नाही आणि त्या भक्तीवरून माझं चित्त यत्किंचितही ढळू नये म्हणून करता त्या मनाला सावध करतात, बाबा मना तू बळकट हो तू धीट हो. आणि शेवटी महाराज सांगतात, तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात की मी संत महात्म्यांच्या चरणावर लोटांगण घेतल्यामुळं माझी भक्ती भाग्याची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. अशी अभंगाची थोडक्यात प्रस्तावना आहे. विठाल विठाल महायोग पीठे तटे वेमरथ्याम वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पांडुरंग करो प्रथम Hare
संताची दुसरे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण एचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू रामानंद स्वामी महाराज यांच्या 51व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेल्या वर्षी सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला आणि या वर्षीचं हे 51वं वर्ष आणि हुमनाबादकर परिवार यांच्या वतीनं या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलं जातं. या सप्ताहामध्ये आपल्या सोलापूर परिसरातील पंचक्रोशीतील अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळ, मृदंगाचार्य, गायनाचार्य यांचं अमोल अमोल असं सहकार्य या ठिकाणी लाभतं आणि आजच्या कीर्तनाला देखील असाच योग साधून आलेला आहे. आमचे गुरुभक्तपरायण हरिभक्तपरायण प्रभाकर दादा वाघचौरे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व बालवारकरी तसेच आमच्या सोलापूरचं वैभव हरिभक्तपरायण बापू आणि शिवानंद आश्रमाचे आप्पा शंकरानंद स्वामी आप्पा यांचं या ठिकाणी यांची उपस्थिती या उत्सवामध्ये दुधात साखर आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आजचा हा मुख्य दिवस पुण्यतिथीचा दिवस आणि प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेला घेतलेल्या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबराय त्यांना आलेला अनुभव या ठिकाणी प्रगट करतात की माझं भाग्य उदयाला आलं आणि मला संतचरण प्राप्त झाले. आपण प्रपंच करतो, प्रपंचामध्ये अनुभव वेगळे आणि परमार्थातले अनुभव वेगळे. प्रपंचातल्या अनुभव आणि परमार्थातले अनुभव या दोघांचा 36 साखळा आहे. दोन्ही त्या ठिकाणी एक करून नाही जमत आणि या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकोबराय परमार्थातील अनुभव सांगतात की माझं भाग्य उदयाला आलं. कशाच्या योगानं? ते हे जोडे संत पाय, मला संतचरण प्राप्त झाले, माझं भाग्य उदयाला आलं. प्रापंचिक लोकांची भाग्य उदयाला येण्याची व्याख्या वेगळी आणि पारमार्थिक लोकांची भाग्य उदयाला येण्याची व्याख्या वेगळी. महाराजांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण भाग्य कशाला म्हणतो. भाग्य करे नोहे धन पुत्र, भाग्य करे नोहे धन पुत्र, भाग्य करे नोहे धन पुत्र दारा, करी नोहे धन पुत्र दारा, निकटवास मरा संतापाई, निकटवास मरा संतापाय, निकटवास मरा संतापाय. भाग्य करे धन पुत्र
निकटवास बरा संतपाय निकटवास बरा नामपाय भाग्य तरी नोहे. संसारिकांची भाग्याची व्याख्या, धन मिळालं की माझ्यासारखा भाग्यवान कोण नाही. पुत्र, एखाद्याला लग्न होऊन बरीच वर्ष व्हावी, 15-20 वर्ष निघून जावी, अनेक नवसायास करावे, उपचार करावे, आणि योगानं त्याला जर पुत्ररत्न प्राप्त झालं, महाराज तो म्हणतो माझ्यासारखा भाग्यवान कोण नाही. कोण नाही. आणि दारा म्हणजे पत्नी. एखाद्याचं लग्न होईना, त्याच्या कर्मधर्म संयोगानं त्याचं लग्न झालं, महाराज तो असा जमिनीवरून राहायचा. त्याला वाटतं आता माझे 2चे 4 हात झाले, माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. हे संसारिकांची व्याख्या आहे. धन प्राप्त झालं की माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही, पुत्र प्राप्त झालं की माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही, पत्नी प्राप्त झाली की माझ्यासारखा भाग्यवान भाग्यवान कोणी नाही. ही संसारिकाची व्याख्या. याचा निषेध जगद्गुरु श्री तुकोबराय करतात आणि सांगतात, तुमचं जर खरं भाग्य कशात असेल, निकटवास बरा संतापायी, हे आपलं खरोखर भाग्य. आपण संत वचनाकडे लक्ष देत नाही, आपलं दुर्भाग्य. असो, महाराज सांगतात, भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय. भाग्याचा उदय व्हावा याच्याकरता कुठल्या गोष्टी लागतात? तर भाग्य आपलं उदयाला येण्याकरता पहिलं अगोदर आपल्या पदरीत पुण्य पाहिजे. पुण्याशिवाय भाग्य उदयाला येत नाही. असं कधी ऐकलं का? बरीच पाप केली तरी त्याचं भाग्य होते नाही महाराज, तो अधोगतीला जातोय. पण खरोखर भाग्यवान जो आहे, त्याला भाग्यवान ठरायचं असेल तर अगोदर त्याच्या पदरी पुण्य पाहिजे. आणि पुण्य एका गोष्टीनं होत नाही महाराज. पुण्य करण्याकरता अनेक प्रकार आहेत. महाराजांनी प्रत्येक ठिकाणी आपल्याला नमूद करून दिलंय, फक्त आपण तिकडे पाहत नाही. तो भाग निराळा. 3 गोष्टीनं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. पहिली गोष्ट आहे भगवंताचं नामस्मरण. पुण्याची गणना कोण, पुण्याची गणना कोण, हरिपाठामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर त्याकरता नामस्मरण करावं लागेल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पहिला विषय सांगितला, पुण्य प्राप्त करायचं असेल तर नामस्मरण आहे. पुण्य प्राप्त करून घेण्याकरता आपल्या हातून उपकार घडला पाहिजे, परोपकार घडला पाहिजे. जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार,
रे परोपकार. कारण परोपकार केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. महाराज सांगतात पुण्य परोपकार पापते परपीडा आनिक नाही जोडा तुझा यासी. 3 गोष्टी सांगितलेल्या. पुण्य प्राप्त होण्याकरता पहिली गोष्ट आहे नामस्मरण, दुसरी गोष्ट आपल्याकडून परोपकार घडला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट व्यावहारिक खरं बोल. पण माणसाचं असं आहे, एक खोटं लपवायला 10 वेळा खोटं बोलावं लागतं. आणि जो खोटं बोलतो त्याला ते ध्यानात ठेवावं लागतं की आपण काय बोललोय. खरं बोललेलं ध्यानात ठेवायची काही जरूरतच नाही. त्यामुळं खरं बोलण्यानं देखील पुण्य प्राप्त होतं, आहे की नाही. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. आणि या न्यायानं भाग्य उदयाला यावं असं ज्याला ज्याला वाटतंय त्याच्याकरता अगोदर पदरी पुण्य पाहिजे. आणि पुण्य प्राप्त करण्याकरता या 3 गोष्टीची आवश्यकता आहे. नामस्मरण, परोपकार आणि खरं बोलणं. या 3 गोष्टी ज्यानं अंगीकारल्या त्याला त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं. आणि पुण्य प्राप्त झाल्यानंतर भाग्य उदयाला यायचं थांबत नाही. आणि म्हणून करता महाराज सांगतात भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्य भाग्य म्हणजे काय? भाग्य म्हणजे संचित, भाग्य म्हणजे दैव, आणि भाग्य म्हणजे नशीब. आणि हे भाग्य उदयाला आलं पण कधी? जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात ते हे जोडी संत पाय. मला संत चरण प्राप्त झाले, त्या योगानं माझं भाग्य उदयाला आलं. संत चरण सहजासहजी प्राप्त होतात का? भागवतामध्ये व्यास महर्षींनी श्लोक एक सुंदर 2ऱ्या अध्यायामध्ये दुर्लभो मानुषो देव देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. या श्लोकावर टीका करत असताना नाथ महाराजांनी सुंदर चिंतन मांडलेलं आहे. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लाभते पाठोवाटी तळे भेटी होय हरिप्रियांची. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत ही हाता चढे परी हरी प्रियाची भेटी ना तोडे ऐसे दुर्लभ भाग्य गाणे मनुष्या. अशक्य गोष्टी शक्य होतील पण संत भेट तितकी सोपी नाही. जगामध्ये 3 दुर्लभ गोष्टी सांगितलेल्या आहेत. दुर्लभम त्रयमय वेत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. या जगतावरील 3 गोष्टी ज्या दुर्लभ आहेत त्यामध्ये पहिला क्रमांक लागतो मनुष्यत्व. आपल्याला नरदेह प्राप्त होणं ही अतिशय दुर्लभातील दुर्लभ गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय आम्हाला प्राप्त झाला? त्याच्या अगोदर आपण अनेक किती जन्म भोगलेत काय आठवण? पुढं काय होणार आहे काय आठवण? काही नाही. फक्त आपल्या भाग्यानं नरदेह प्राप्त झाला. त्याच्याकरता देखील नाथ महाराज सांगतात की तुम्हाला हा देह सहजासहजी प्राप्त झाला नाही. पाप पुण्य समान समी तै पाविजे कर्मभूमी आणि तैची जे पडे विषमी ते स्वर्गगामी की नरकी. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात ज्याचं पुण्य जास्त झालं त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे, ज्याचं पाप जास्त झालं त्याच्या नरकाची प्राप्ती. पाप आणि पुण्य तराजू समान झाला की त्या ठिकाणी नरदेह प्राप्त होतो. महाराजांनी सांगितलेलं आहे नरदेह आपल्याला कशा पद्धतीनं मिळालेला आहे? न घडे उपाय घडे आले न घडे उपाय पावला हरे हे काटे बावरे खाए पावला हरे
जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात देह आपल्याला कशा पद्धतीने मिळाला. पावला हा देह काकताली न्याय. काकताली न्याय याच्याकरता दृष्टांत आहे वेदांतामध्ये. आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडावा त्या न्यायानं. आणि दुसरी गोष्ट आहे काकताली न्याय याचा अर्थ कावळा बसायला आणि खांदी गाठ पडते. त्या हिशोबानं आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. म्हणजे पहिलं खरोखर आपलं भाग्य आपल्याला हा नरदेह मिळाला. दुसरं दुर्लभ गोष्ट सांगतात महाराज. या नरदेहाला आल्यानंतर मुमुक्षु अवस्था धारण करणं म्हणजेच भक्ती मार्गावर आरूढ होणं. अशी निर्मिती केली आहे. आपल्या देशाची संख्या जवळजवळ 150 कोटीच्या पुढे आहे. पण सगळीच परमार्थात आहेत असं नाही. तुकोबरायांनी सुंदर अभंग लिहिलेला आहे. मोहरायसी फळे नाही आले का हे गळती. आंब्याच्या झाडाला जेवढा मोहर लागतो तेवढ्या कैऱ्या लागत आणि जेवढ्या कैऱ्या लागतात तेवढा सगळाच आंबा पाडाला येईल असं काही. म्हणजे सगळं असं गाळणी करूनच जेवढं सापडेल तेवढं त्या पद्धतीनंच मुमुक्षत्वम म्हणजे परमार्थ मार्गावर आरूढ होणं, भगवत भक्ती धारण करणं ही देखील दुर्लभातील दुर्लभ गोष्ट आहे. आणि तिसरी सगळ्यात अवघड गोष्ट आहे महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षींनी संत महात्म्यांची संगत सांगत असताना किती अवघड आहे. महत्संगस्तु दुर्लभो सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे. अगम्य त्याचं महत्व विशद करता येत नाही. आणि अमोघश्च अशा पद्धतीनं असल्या कारणानं संत महात्म्यांची भेट होणं अतिशय दुर्लभातील दुर्लभ गोष्ट आहे. महाराज सांगतात बहु अवघड असे संत बहु अवघड असे संतांच्या भेटीचं काठिण्य महाराज सांगतात. बहु अवघड असे संत भेटी परी जग जेठे करुणा गेले. संतांची भेट अवघड आहे पण अशक्य नाही. संतांची भेट शक्य होते त्याच्याकरता फक्त आपल्या पदरी पुण्य पाहिजे. आणि दुसरी गोष्ट संत महात्म्यांना ओळखता आलं पाहिजे. भेट होईल ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज अधिक भावंडांचं अवतार कार्य किती जणांनी ओळखलं. नाथ महाराजांना किती जणांनी ओळखलं.
तुकोबर आहे ना, किती जणांनी ओळखलं? सांगण्याचा उद्देश, आपल्या जगाची रीत असे माणूस गेल्यानंतर त्याचं महत्व कळतं. त्याच न्यायानं संत महात्मे पृथ्वी तलावर त्यांचं कार्य करत असताना त्याची महती कुणालाच कळली नाही महाराज. परंतु महाराजांनी आपल्याला ही परमार्थाची वाट सोपी करून ठेवली. त्याच्याकरताच संत महात्मे पृथ्वी तलावर येतात. आणि अशा काही भाग्यवान साधकांना संत महात्मे दर्शन देतात. तया साधू भेटी देती अवचितार. फक्त ओळखता आलं पाहिजे. कारण संत महात्मे नेमप्लेट लावून फिरत नाही की बाबा आम्ही संत आहोत. महाराजांनी सांगितलेलं आहे ते दिसत असतील माणूस, पण संत नव्हती जगा माणसाच्या सारे. संत नव्हती जगा माणसाच्या सारे. संत नव्हती जगा समुद्र नगे नावे पडलेगा. पाषाण म्हणून येलेगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारे. संत नव्हती जगा माणसाच्या सारे. समुद्र नदी नव्हे पैगा. नदी म्हणजे समुद्र नव्हे. पाषाण म्हणू नये लिंगा. शिवलिंग जर असेल त्याला पाषाण म्हणू नये. आणि संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. ती दिसते मनुष्य रूपात जरी अवतीर्ण झाले पण त्यांचा ओळखता येणं अतिशय अवघड आहे. महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितले दह्याची अंगी निघे ताक लोणी. दोहीशी समान आहे की नाही. घेऊ दह्याचं उसळण केलं की निघे ताक आणि लोणी. बरोबर. मग आपण काय ठेवतो? लोणी. लोणी ठेवतो. एवढं कळतंय बरं का. आणि ताक एखाद्यानं ताब्यावर मागितलं तर मग तो चेहऱ्यावर घेऊन जा. काय त्याच न्यायानं या ठिकाणी पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी आहे की नाही. पृथ्वीच्या पोटामध्ये हिरा पण आहे आणि गारगोटी पण आहे. मग दोघी समान मानू नये. त्याच न्यायानं संत महात्मे ओळखता येण्याकरता अगोदर त्यांच्यासारखं व्हावं लागतं. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल. तसं शक्य नाही महाराज. तुमची आमची गोष्ट सोडा. मोठमोठ्यांना संत महात्मे ओळखता आले नाहीत. याच्यामध्ये दोन उदाहरणं दिली जातात. एक कुबेराचे पुत्र नल कुबेर आणि मणिग्रीव. दृष्टांत माहित आहे. जलक्रीडा करत असताना त्या मार्गावर मंदाकिनीच्या तीरावरून नारद महर्षी जात असताना ते आपल्या स्त्रियासोबत जलक्रीडा करत होते. पण नारद महर्षी त्या मार्गावरून जात आहे ते पाहून देखील न पाहिल्यासारखं केलं. पण स्त्रिया लज्जित होऊन बाहेर आल्या. पण हे उन्मत्त होऊन त्या ठिकाणी जलक्रीडा करत असताना नारद महर्षींनी शाप दिला की तुम्ही वृक्ष योनीला प्राप्त व्हाल. आणि तेच नल आणि कुबेर या नावानं ते वृक्ष होऊन पडले. महाराज सांगण्याचा उद्देश संत महात्मे ओळखता येणं अवघड आहे. आणि मग संत महात्म्यांची भेट होईल अशक्य अशी गोष्ट नाही. महाराज सांगतात बहु अवघड आहे. संत भेट अवघड आहे पण अशक्य नाही. त्याच्याकरता एक काम करावं लागतंय. आपल्या पदरी पुण्य असलं ना की संत महात्म्यांची भेट झाल्याशिवाय राहत नाही. पुण्य फळले बहुता दिसा. पुण्य फळले बहुता दिसा. भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा. झालो सन्मुख तो कैसा.
तो कैसा संत चरण पुण्य फळवे बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. महाराज सांगतात माझं पुण्य फळाला आलं, भाग्य उदयाला आलं, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. संत महात्म्यांची भेट मला झाली. महाराज भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. माझं भाग्य उदयाला आलं कारण मला काय प्राप्त झाले तर संत चरण प्राप्त झाले. अनेक ठिकाणी मागणी केली तो कोबर आहे, पण देवाजवळ संसारातलं काहीच मागितलं नाही. देवाकडे द्यायला कमी होतं का हो? धन संपदा आहे की नाही? षडगुण ऐश्वर्य संपन्न असलेला भगवान परमात्मा द्यायला बसलेला आहे. पण महाराज सांगतात नलगे मुक्ती नलगे धन नलगे संपदा संत संग देई सदा. संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसरू न पडावा. हाचे भाव माझ्या जीवा पूर्वे देवा मनोरथ. संत संगतीची संत चरणाची अपेक्षा जगद्गुरु श्री तुकोबराय करतात आणि म्हणून करता भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. संत चरण प्राप्त झाले. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. येथून अनुठो माथा मरणा वाचुने सर्वता. म्हणा भाग्याचा म्हणा इकडे एक जण या. उदय भाग्याचा 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 उदय संत पाय डोळे संत पाय
Oh
आषाढ वद्य षष्ठी श्रुती ब्रह्मनिष्ठ सद्गुरू रामानंद स्वामी महाराज यांचा हा पुण्यकालाचा दिवस. सर्वांनी जागेवर उठून उभे राहायचंय. पुंडलिक वरदा गजर झाल्यानंतर पुष्पवृष्टी करायची आहे आणि विठुबरुमय भजन सुरू झालं की फक्त श्रोत्यांनी बसायचे. तळखऱ्याने उभे राहायचंय बरं का. चला उठून उभे राहा सगळे. गौरधार विठ्ठल राम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ठोकर कुमारी भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. अभंगाच्या पहिल्या चरणाचाच विचार या ठिकाणी झालेला आहे. आणखी 3 चरण शिल्लक आहेत. 1 तास गेलाय आणि हे कीर्तनाचा वेळ पण
त्यामुळे पण सगळ्या अभंगाचं चिंतन पाहायचंच आहे. असो, जास्त वेळ न घेता येथोनी अनुठो माथा मरणा वाचुनी सर्वथा. संत चरण प्राप्त झाले. संत चरण प्राप्त झाल्यानंतर काय केलं पाहिजे? तुकोबाराय सांगतात, एकदा का संत चरण प्राप्त झाले ना की मग मी त्या संतांच्या चरणावरून माझं डोकं कदापि उचलणार नाही. कुठपर्यंत? मरणा वाचुनी सर्वथा. आपण ही सेवा करतो बरोबर, मठामध्ये जातो, गुरूंनी सांगितलेलं कार्य करतो, पण आपल्या सवडीचं असेल तर आणि गडबड राहिली तर गुरुजीला फक्त हो हा असं नाही. या ठिकाणी संत चरण प्राप्त झाले ना तर माझं डोकं मी मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत संत चरणावरून उचलणार नाही. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, कारण मस्तक कुठं टेकवाव याला पण ज्ञान लागते. वास्तविक पाहता देवानं ज्ञान ही विशेष संज्ञा आपल्या नरदेहामध्ये दिलेली आहे, म्हणून डोकं कुठं बी टेकवू नये. कारण शिर सर्वांगाप्रमाण आपल्या देहामध्ये प्रमाण काय असेल तर शिर म्हणजे आपलं डोकं. आपल्या देहाला किती द्वार आहे? तो 9 ना, बरोबर. पैकी 7 द्वार ह्या फक्त मुंडक्याला 7 द्वार आहे. काय महत्व आहे? पण 5 विषय इथंच आहेत सगळे, आहे की नाही? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सगळ्या गोष्टी या डोक्यातच आहेत, बरोबर आहे. आणि म्हणून करता हे डोकं कुठं टेकवाव आणि टेकवल्यानंतर काय करावं? सुंदर चिंतन महाराज सांगतात, येथोनी अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. संत महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. किती प्रमाण आहे तो? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनाचा मोठा लाभ. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनामध्ये देवाची प्राप्ती होते, बरोबर आहे. पण हे डोकं कुठं टेकवायचं आणि टेकवल्यानंतर काय करायचं याच्याकरता महाराज सांगतात, येथोनी अनुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. काय वानो आता नको रे वाणे, काय वानो आता नको रे वाणे, काय वानो आता मस्तक चरणी काय
काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. महाराज सांगतात की जिथं शब्दाची मर्यादा खुंटते, शब्दाला मर्यादा येते, त्यावेळेस एक कृती करावी. 2 हात आणि 1 डोकं सरळ मस्तक त्यांच्या चरणावर ठेवा. साष्टांग हे करी काय की नाही, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. या न्यायानं संत महात्म्याच्या चरणावर आपलं डोकं टेकवावं. कारण या शिरा या धडाला जेवढं महत्व आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्व या मुंडक्याला आहे. आधार कार्डावर कशाचा फोटो आहे? बँकेत पासबुकवर तुम्हाला काय मागते? फोटो. कशाचा? आयडेंटिटी साईज, बरोबर का? पण काय त्याचा चेहरा असतो का? काय चेहरा, म्हणून चेहऱ्याला महत्व आहे. आणि तेच करता जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात की संत आहे की नाही, येथोनी अनुभव माथा मरणा वाचोनी सर्वथा. संतांच्या चरणावर माझा देह अर्पण केला तरी सुद्धा कमी आहे. पण हे सगळं करत असताना एकाची गरज आहे महाराज. त्यानं साथ दिली तर सगळं आहे. आपण कीर्तनाला आलो त्याच्या इच्छेनं आलोय बरं का. त्याचं नाव आहे मन. मनानं सांगितलं म्हणून आपण इथं पोचलोय. मनानं म्हणलं असतं टीव्हीला चांगली मालिका लागलेली आहे, सासू सुनाचं काय तर चालू आहे, बघत बसा. तिकडे याची पावलं घरातच थांबतात महाराज. सांगण्याचा उद्देश सकळ इंद्रिय आहे का नाही, मन प्रधान आहे. आणि ह्या देहरूपी गावाचा राजा मन आहे का नाही. महाराज सांगतात मनोराजा एक देह पुरी असे नाद तू त्यासी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी म्हणवोनी आलो या देशा. मनुराजा या देहरूपी गावाचा मन नावाचा राजा आहे. त्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती नावाच्या 2 बायका आहेत. आणि संकल्प विकल्प प्रकल्प अशी अनेक मुलं त्या मनाला आहेत. आणि म्हणून करता त्या मनालाच विनंती करतात, होय बळकट माझ्या मना तू रे धीट. मना माझी इच्छा झाली संत चरणावर नतमस्तक व्हावं, अखेरच्या श्वासापर्यंत संत चरणावर पडून राहावं. पण याच्याकरता तुझं सहाय्य मला पाहिजे. कारण आपण म्हणतो ना, मन चिंती ते वैरी न चिंती. एखादी गोष्ट घडली तर नाही ते आपल्या मनात येतं महाराज. आणि ह्या मनाचा एक असा स्वभाव आहे, मोक्ष पाहिजे तर मनाची साथ आहे, बंधन पाहिजे तरी मोक्षाची साथ पाहिजे आहे की नाही. मोक्ष पाहिजे तरी मनाची साथ पाहिजे, बंधन पाहिजे तरी मनाची साथ पाहिजे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मनाला त्या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. आणि असं असल्या कारणानं देवानं बरं आपल्याला एकच मन दिलंय तर एवढं पळावं लागतंय आहे की नाही. तुकोबरायांनी प्रमाण दिलंय, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला आणि वाटिकाचे तुला येईल कसे. एका मनाच्या मागं पळणं होईना महाराज. हे करू का ते करू, ते करू का हे करू, असं होतंय. आणि 4 मन जर देवानं दिली असती कुठं कुठं धावलं असतं. 24 तास कमी पडले असते आपल्याला. असो भगवंताची कृपा आहे. मन आपल्याला प्रधान आहे शरीराला. आणि त्या मनाची साथ घेऊन मनाला त्या ठिकाणी धीट हो म्हणतात. बाबा होई बळकट. बळकट म्हणजे खंबीर हो. आपण म्हणतो की नाही, एखाद्या जर मोठं कार्य निघालंय आणि ज्याला ते कार्य करायचंय तो जरा हिंमत हारून बसलाय, त्याला म्हणतो की नाही, अरे बांध कंबर. आता कीर्तनकार बी कंबर बांधतात, त्याचं कारण हो बळकट म्हणजे धीटपणानं तिथं बोललं पाहिजे आहे की नाही. होई बळकट माझ्या मना तू रे धीट. मनाला सांगितलं तो बाबा कंबर बांध, आता हिंमत बांध की तू एवढं ध्यानात ठेव, मी भक्ती मार्गावर आरूढ आहे, संत चरणावरच मी पोहोचणार आहे. आणि म्हणून करता मनाला सांगतात, होई बळकट माझ्या मना तू रे धीट. कारण मनाचा स्वभाव हा चपळ आहे.
शास्त्रकारांनी ज्या 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत, चपळ गोष्टी, चंचल गोष्टी, त्यामध्ये पहिला क्रमांक मनाचा आहे का नाही? चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्यहम सुकृतम म्हणणे वायुरीव सुदुष्कर. वाया मन हे ना येर कल्पनाची सावेब. मन एका क्षणात महाराज दिल्लीला जाईल, एका क्षणात कीर्तनात येईल. काय तिकीट काढायचं आहे का रिझर्वेशन करायचं? मनाला एका क्षणात. पण ह्या मनाचा एक स्वभाव किती जरी चपळ असेल, महाराज सांगतात बहुत चंचळ चपळ, जाता येता नलगे वेळ. एका क्षणात घरात जाईल आहे की नाही? एका क्षणात कामावर जाईल आणि दुसऱ्या क्षणाला इथं कीर्तनात येईल. हा मनाचा स्वभाव आहे. आणि ती एवढं धावतंय की त्याला ह्या 10 दिशा कमी पडतात. एवढी मनाची धाव आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, न पुरती भ्रमणा 10 दिशा, सप्तही पाताळे आकाशा, घाले उडे बळेचे दे कोणी फासा, केलो या दोषा पाहुणा. माशी सगळ्या पदार्थावर बसते, फक्त एका पदार्थावर बसत नाही. त्याचं नाव अग्नी. विस्तावर बसते का? माशी जिलेबीवर बसेल, जामुनवर बसेल, सगळ्या पदार्थावर बसेल, पण विस्ताव दिसल्यावर हा. पण त्या मनाचं देखील असंच आहे. मन संसारात रमते, सगळं करू वाटतं, परमार्थाकड यायला धजत नाही महाराज. त्याला मग वळण लावावं लागते. कारण मनाचा एक स्वभाव आहे, का जे या मनाची एक निके, जे देखिले गोडीची ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. या न्यायानं आपलं मन एकतर देवाच्या चरणावर अर्पण केलं पाहिजे किंवा संतांच्या चरणावर अर्पण केलं पाहिजे. त्या ठिकाणी त्याला स्थिरता आहे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शील गेला अवघा झाला आनंदो. या न्यायाने एक मन देवाच्या तर चरणावर किंवा संतांच्या तर चरणावर अर्पण केलं पाहिजे. आणि हे चंचल चपळ असलेलं मन त्याच ठिकाणी स्थिर राहतं. पंढरीच्या वारीकरता देखील मनाचीच परवानगी आहे. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. मनालाच उपमा दिलेली त्या ठिकाणी. मना तू ठरव एकदा की मी पंढरपूरला जाईन. आणि असं असल्या कारणानं हे चंचल चपळ असलेलं मन आपल्याला स्थिर करता येतं. त्याच्याकरता हा नामोत्सव असेल, पारायण असेल, आहे की नाही, भजन असेल, या माध्यमातून त्याला वळण लावता येतं. नाहीतरी मनाची धाव त्याला मर्यादा नाहीत. छोटासा दृष्टांत देऊन सेवेला पूर्ण करा. माऊलींनी दृष्टांत दिलाय. सरणे शेळीची आहे की नाही, अशी पोळी आहे. विठाला विठाला धावणे वाऱ्याची आणि चरणे शेळीची. वाऱ्यासारखं कोणी धावणार नाही. किती गती आहे मोजू शकत नाही. तसंच चरण्या शेळीचं, शेळीला चारायचं. किती जरी चारलं दिवसभर राहणार, येताना वाटत जेवढी झाडं दिसती शेंड खोडत, किती जरी पोट भरलं तरी. तसं एका राजानं एक पण म्हणला की माझ्याकडे ही शेळी आहे, जो कोणी ह्या शेळीचं पोट भरून दाखवेल, पोट भरून चारून आणेल, त्याला 20,000. 500 काय होत आहे महाराज? 20,000 रुपये आपल्याला द्यायचं का घ्यायचं? आणि 20,000 रुपये बक्षीस. दवंडी पुकारल्याबरोबर त्या राज्यातला एक तरुण आला. घेतली शेळी, रानात गेला, भरपूर खाऊ घातलं तिला. राजवाड्यामध्ये संध्याकाळी दिवस मावळतीच्या वेळेला आणलं. राजानं हिरवी अशी अगदी लुसलुशीत गवताची पेंडी शेळी समोर धरल्याबरोबर खायला चालू केलं. नापास म्हणले. बऱ्याच जणांनी 100-150 जणांनी प्रयत्न केला. एक होता हुशार, म्हणला हिला हिरवा चारा नाही चारण्यापेक्षा जरा पेंड भुस्सा काय असलं म्हणले, थोडं वेगळं काहीतरी करू. मग दिवसभर त्यानं ती चारलं. परत संध्याकाळी राजवाड्यात आणलं तर परत ती गवताच्या पेंडीला तोंड लावलंच. एक तरुण हुशार होता.
त्यानं सगळं आधी पाहिलं, निरीक्षण केलं. म्हणले ही तर कशाची खोड आहे बघावं लागते. म्हणले शिडी खातेच कशी. आणि दिवस उजाडला आणि गेला राजाकडे. म्हणला महाराज आज मी नेणार म्हणले शिळीला चारायला. बरं चांगली गोष्ट, 20,000 तयार ठेवा म्हणले. राजा असले म्हणले आता 150-200 जण जमलेत म्हणले, आता तो काय म्हणले एकटा जा घेऊन. त्यानं नेलं, पण रानात नेलं नाही, त्याच्या घरी नेलं. आणि गवताची बारीक पिंडी केली आणि शिळी समोर अशी धरली अशी, आणि हातात काठी. शिळीनं तोंड लाव म्हणलं की तोंडावर एक काठी अशी. 5-25 वेळा प्रयोग झाला. शेवटी शिळीच वैतागली. म्हणले ती उपाशी मेल्याला बरं, पण ती हिरवी पिंडी नको. पोट आता रोज अशी टम फुगून यायची. झाली संध्याकाळची वेळ, राजवाड्यात शिळीला घेऊन आला तो. राजानं पाहिलं पोट पाक आत गेले. म्हणले काय खाऊ घातला का नाही. म्हणले भरपूर खाऊ घातलंय. म्हणले बघा तर पिंडी दाखवा. राजाने पिंडी आणल्याबरोबर शेळीनं त्या पिंडीकडे बघितलं सुद्धा नाही. गपचिप 20,000 द्यावं लागले. सांगण्याचा उद्देश काय केलं, भीती काठी. काठीची भीती. बरोबर. तसंच या मनाला जे धावते ना जिकडे तिकडे, त्याला देखील हे आपले नामसप्ताहातील नामस्मरणाचे पारायणाचे त्याच्या तोंडावर फटके द्यावे लागतात, मग ते इकडे वळते. आणि म्हणून करता महाराज सांगतात होई बळकट माझ्या मना तुरे धीट. कसा कराय ना, अशक्त असो काय असो, थोडासा कमकुत असू द्या, पण त्यानं जर धीट राहिला ना तर कुणी काय करू शकत नाही. एकदा प्रसंग असा घडला, जंगलामध्ये एक बोकडी एकटंच चुकलं, कळपातून चुकलं आणि संध्याकाळी दिवस मावळतीला बरोबर वाघाच्या गुहेत शिरलं. आज जाऊन त्यानं सगळीकडे पाहिलं. म्हणले अरे बापरे ही तर वाघाची गुहा आहे, अवघड आहे. म्हणले आपण आयतच त्याच्या तावडीत घाललो. म्हणले पण काय नाही, घाबरायचं नाही. म्हणले काय होतंय बघू. आणि काही वेळात तो दरवाजाच्या, त्या गुहेच्या दरवाजाच्या तोंडावर येऊन बसला. समोरून वाघ येताना दिसला. बोकडाने धीर केला आणि म्हणला तो या वाघ दादा. म्हणले तुमचीच वाट बघत होतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल वाघ बोलत होता का. आता घडीवर हो म्हणा. सिद्धांत करण्याकरता दृष्टांत आहे. नाहीतर मला कीर्तन झाल्यावर विचारलं महाराज असं कुठं असतंय का, तसं नाही. आणि या वाघ दादा मी तुमचीच वाट बघत आहे म्हणल्याबरोबर हा घाबरला. म्हणले आमच्यापेक्षा बलाढ्य कोण तर आहे, माझीच वाट बघत बसलाय म्हणले माझ्या गुहेत. वाघ पळून जात असताना जवळच असलेल्या झाडावर एक माकड बसलं होतं. ती म्हणला अहो वाघ दादा कशाला पळतो म्हणला तुमच्या गुहेत. म्हणला दुसरं तिसरं कोण नाही म्हणला, बोकडी आहे म्हणला. काय तर सांगतो का म्हणला, ती माझी वाट बघत बसली म्हणला या आत म्हणून. म्हणलं मला कुठे तर खाऊन टाका. त्यानं म्हणलं तसं काय होत नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, जरा धीट व्हा. हा तुम्हाला तसं माझ्यावर विश्वासच नाही म्हणले, माझी शिफ्टीची तुमच्या शिफ्टीची गाठ बांधतो म्हणले. आणि पुढं मी मागं तुम्ही असं दोघं जाऊ म्हणले. त्या माकडाने सांगितलं, माकडावर विश्वास ठेवला आणि ही दोघं निघाली गुहेकडे. ते बोकड दरवाज्यात तिथंच बसलं होतं गुहेच्या तोंडाला. बघितल्याबरोबर थोडा आजार म्हणले आता ही दोघे घ्या म्हणले. माकडाचं काय काम आहे म्हणले ह्याच्यात आता. म्हणले ह्यानं करतंय गोळ म्हणले. ह्यानं परत धीर बांधला आणि म्हणू लागला काय रे म्हणले माकडा तुला समजत नाही का म्हणले, तुला 2 वाघा म्हणलं तर एकच आणला का म्हणले. तू वाघाला पळाचं कळी ना महाराज. वाघ जे पळत सुटला त्याच्या मागे हे माकड देखील फरफटत गेलं. काय बोलला उठते धीट बांधून, तुला 2 आण म्हणले तर तू एकच आणला का. सांगण्याचा उद्देश धीट, तो बोकड त्या ठिकाणी धीट राहिल्यामुळं तो वाचला. तसंच त्या मनाला देखील होई बळकट माझ्या मना तुरे धीट येथून अनुठो माथा मरणा वाचुनी सर्वथा ज्ञानेश्वर.
अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. महाराज संत चरणावर लोटांगण घेतात, साष्टांग दंडवत प्रणिपात करतात. साष्टांग म्हणजे आपल्या शरीराची 8 अंग जमिनीला लागणं. 2 पाय, 2 गुडघे, 2 हात, छाती आणि डोकं, याला साष्टांग दंडवत म्हटलेलं आहे. आणि त्याच न्यायानं जगद्गुरु श्री तुकोबराय संत महात्म्याच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतात. तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. तुकोबराय सांगतात, हे भक्तीचं भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालं. वास्तविक आता भाग्याचे 3 प्रकार आहेत. पहिलं आहे ज्ञानाचं भाग्य, दुसरं आहे वैराग्याचं भाग्य आणि तिसरं आहे भक्तीचं भाग्य. ज्ञानाचं भाग्य माऊली सांगतात, ज्ञानाचा डोळा डोळसू, तो डोळसून हे विरेशा, हे स्तुती नाही भोळसा भाग्याचा तो. वैराग्याचे भाग्य, संत संग हाचे लाग. आणि तिसरी गोष्ट भक्तीचं भाग्य. आणि ही 3ही भाग्य संत श्रेष्ठ गोरा कुंभार यांना लाभली बरं का. वैराग्याचं भाग्य, भक्तीचं भाग्य आणि ज्ञानाचं भाग्य. ज्ञानाचं भाग्य संत परीक्षक होते गोरोबा काका, बरोबर. ज्ञानाचं भाग्य, वैराग्याचं भाग्य. वैराग्य किती वैराग्य हो. पत्नीनं शपथ घातल्यानंतर त्या 2ही पत्नींनी फक्त हात आपल्या आहे ना आहे त्याचा स्पर्श झाला तर आपले 2ही हात महाराज तोडून टाकले. किती वैराग्य. आणि तिसरी गोष्ट भक्तीचं भाग्य, ज्ञानाचं भाग्य, वैराग्याचं भाग्य, भक्तीचं भाग्य. त्या भक्तीच्या जोरावर चिखल तोडत असताना मेलेलं मूल आणि हात कलम केलेले ते नामदेव महाराजांच्या कीर्तनात 2ही त्या ठिकाणी प्राप्त झाले. हे भक्तीचं भाग्य. आणि अशा प्रकारचं भाग्य संतांना शरण गेल्यानंतर प्राप्त होतं. म्हणून करता महाराज सांगतात, तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. येथोनी अनुठो माथा मरणा वाचोनी सर्वथा. पण ते संत महात्मे कुठले, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिकळा. संतांचं जर वर्गीकरण केलं 3 प्रकार मोडतात. पहिला आहे जीवसंत, दुसरा आहे संत संत आणि तिसरा आहे देवसंत. बघा, निळोपर आहे अगोदर जीव आणि नंतर तुकोबरायांची कृपा झाल्यावर संत म्हणून जीवसंत. नामदेव महाराज अगोदर संत, जगद्गुरु तुका अवतार नामयाचं या नाही ना, तेच नामदेव महाराज तुकोबरा या रूपात प्रकट झाले. संत संत आणि देवसंत. देवसंत या व्याख्येमध्ये सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी झाली. हे देवसंत या वर्गात मोडताना अशा पद्धतीनं महाराज सांगतात की हे संत महात्मे त्यांचं चरण, त्यांच्या चरणाचा लाभ मला या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणून मी वेळोवेळा त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. येथोनी अनुठव माथा मरणा वाजोनी सर्वथा. धावत्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. ही झालेली सेवा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश परमेश्वराच्या चरणी ज्ञानोबा तुकोबरा आदी करून सर्व संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णराम एक वेळ जगद्गुरु श्री तुकोबरांचं सगळ्यांनी आठवण भजन करूया. तुकाराम 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 Thank you.
होय होय कोण आहे म्हणा या या कोण तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी
जाता जाता एक विनंती अशी आहे, येत्या मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं देगाव देवतारा नगर येथे सकाळी ठीक 10 ते 12 श्री गुरु भाऊसाहेब महाराज गोसावी यांचं कीर्तन होणार आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी अवश्य या ठिकाणी येण्याचा मायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका मनी झालेली सेवा. वैकुंठवासी रामानंद स्वामी तसेच श्री गुरु सोपन काका महाराज देहूकर, श्री गुरु माऊली दादा महाराज देहूकर व वैकुंठवासी मनोहर दादा महाराज गोसावी यांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णराम किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जीवरले पायी कपन विठ्ठल. बोलिले Ah,